नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशनर यांच्या बाबतीत काही लेटेस्ट जे चेंजेस झालेले आहेत ते बघायचे आहेत आणि त्याच्यामुळे हे लेक्चर करंट अफेअर्सच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. राईट? ओके. आता बघा, आधी पार्श्वभूमी सांगतो. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की निवडणूक आयोगाशी संबंधित जे महत्त्वाचं कलम आहे की ज्याच्याने निवडणूक आयोग स्थापन केले गेलेलं आहे ते कलम म्हणजे 324 राज्यघटनेमधलं. या 324 कलमामध्ये जो 2 नंबरचा क्लॉज आहे तो असा आहे की हे इंग्लिशमधलं टेक्स्ट आहे, हे मराठीमधलं टेक्स्ट आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की इलेक्शन कमिशनमध्ये एक चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त असतील आणि इतर राष्ट्रपती वेळोवेळी जसे ठरवतील तितके इतर निवडणूक आयुक्त असतील. ओके. आणि त्यांची अपॉइंटमेंट, त्यांची नेमणूक, नियुक्ती कोण करेल? प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती करतील. ओके. पण याच्यामध्ये सब्जेक्ट टू म्हणजे ही जी नेमणूक होईल राष्ट्रपती करतील, पण राष्ट्रपती कशाच्या आधारे करतील, कशाच्या नुसार करतील? तर सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ एनी लॉ मेड इन दॅट बिहाफ बाय पार्लमेंट. म्हणजे जरी राष्ट्रपती नेमणुका करतील तरी ते संसदेने त्या संबंधात केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून. याचाच अर्थ काय? याचा अर्थ राज्यघटनेमध्ये असं अभिप्रेत होतं की संसद मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करण्यासाठी एखादा कायदा करेल आणि त्या कायद्याच्या अधीन राहून त्या कायद्याच्या तरतुदींनुसार राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतील. राईट? ओके. हे कशामध्ये होतं? 324 मध्ये. परंतु तसा कायदा आतापर्यंत केला गेलेला नव्हता आणि मग कायदा नसल्यामुळे कोण करणार? राष्ट्रपती करणार. कायद्यानुसार करणार, पण कायदा काही संसदेने केलेला नाहीये. मग राष्ट्रपती कसं करणार? तर राष्ट्रपती, साहजिक आहे की राष्ट्रपती जी कुठलीही गोष्ट करतात नॉर्मली 99.9% केसेसमध्ये ती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करतात. याचाच अर्थ कुठलाही त्या प्रकारचा निवडणूक आयोगासाठी कायदा न केला गेल्यामुळे निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे राष्ट्रपती करत होते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने, म्हणजे इफेक्टिव्हली पंतप्रधानांच्या सल्ल्याने. राईट? ओके. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय की मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती ही बेसिकली सरकारद्वारे होत होती. सरकार कोणाचं असतं? ज्यांना बहुमत मिळालेलं आहे त्या पक्षाचं सरकार असतं. ओके. सो सरकारद्वारे होत होते. आता अनेक राजकीय अभ्यासक आणि कायदे तज्ज्ञ यांच्या मते याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होता. काय प्रॉब्लेम होता? की अशा पद्धतीने निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्या केवळ पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने होणं हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. का योग्य नाही? तर बेसिकली आपली जी लोकशाही आहे ती कोणती? संसदीय आणि प्रातिनिधिक लोकशाही. म्हणजे सगळी आपली जी लोकशाही चालते ती प्रतिनिधींच्या मार्फत चालते. प्रतिनिधी कोण निवडतं? तर प्रतिनिधी जनता निवडते. निवडण्याची प्रक्रिया काय आहे? तर निवडणूक ही निवडण्याची प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे निवडणूक हा संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे. मग निवडणूक हा जर संसदीय लोकशाहीचा आत्मा असेल तर निवडणुका निष्पक्षपणे, स्वतंत्रपणे होणं आवश्यक आहे. तसं जर व्हायचं असेल तर जी बॉडी किंवा जी संस्था निवडणुकांची अंमलबजावणी करते किंवा निवडणुका घडवून आणते ती संस्था स्वायत्त, स्वतंत्र आणि निष्पक्ष असली पाहिजे. पण तशा पद्धतीचा कायदा नसल्यामुळे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळांद्वारे या नियुक्त्या केल्या जातात. त्याच्यामुळे अशा निवडणूक आयोगाकडनं स्वतंत्रपणे आणि निष्पक्षपणे भेदभाव रहित वातावरणात निवडणुका होणं शक्य नाही आणि त्याच्यामुळे या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला पाहिजे अशा पद्धतीचं मत हे अनेक राजकीय अभ्यासक आणि कायदेतज्ञांचं होतं. आणि मुळात
पंतप्रधान हेच नियुक्त्या करत असल्यामुळे जो सत्ताधारी पक्ष आहे किंवा सरकार आहे त्याच्या प्रभावापासून मुक्त राहू शकत नाही इलेक्शन कमिशन, असं अनेक राजकीय अभ्यासक आणि कायदेतज्ञांचं मत होतं. मग या हिशोबाने याच्या बाबतीत सरकारचं म्हणणं काय होतं? सरकारचं म्हणणं असं होतं की आजपर्यंत त्या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत स्वातंत्र्यापासून आजपर्यंत, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह दृष्टिकोन असल्याचा पुरावा कोणाकडे नाही की बाबा आम्हाला हवे असणारे, आम्हाला फेवरेबल असणाऱ्या लोकांना आम्ही मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त केलं होतं, असा काही पूर्वग्रहाचा पुरावा नाही. आतापर्यंतचे सर्व निवडणूक आयुक्त हे प्रामाणिक होते आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती हा कार्यकारी मंडळाचा विषय आहे. म्हणजे कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह म्हणजेच सरकार यांचा विषय आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दखल देऊ नये, हस्तक्षेप करू नये, असं सरकारचं म्हणणं. ओके, सो आपण कायदेतज्ञ आणि लोकशाहीचे अभ्यासक वगैरे त्यांचं मत बघितलं, दुसरीकडे सरकारचं मत बघितलं. मग या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली गेली. ओके, एक याचिका दाखल केली गेली. याच्यामध्ये हे अनूप बनवाल नावाची केस आहे, पुढे येईलच अनूप बनवाल. ओके, म्हणजे अनूप बनवाल यांनी याचिका दाखल केलेली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मागच्या वर्षी एक निर्णय दिला. ओके, याच्यात सर्वोच्च न्यायालय नव्हे तर सर्वोच्च न्यायालयामध्ये कसं असतं की नॉर्मल केस वेगळी असते आणि जिथे घटनेशी संबंधित, राज्य घटनेचा अर्थ लावण्याशी संबंधित किंवा राज्य घटनेच्या कलमांशी संबंधित सब्जेक्ट असतो, त्यावेळी हे मॅटर्स घटनापीठाकडे वर्ग केले जातात. की बाबा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे समजा दोन सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांसमोर एखादी केस आहे आणि त्यांना जर वाटत असेल की या केसमध्ये फार मोठा विषय आहे, राज्यघटनेशी संबंधित आहे, त्याच्या अर्थ लावण्याशी संबंधित आहे, तर आम्ही 2 सदस्यांच्या नॉर्मल पीठाने निर्णय देण्याऐवजी मोठ्या घटनापीठाने निर्णय द्यावा. तर मग ते घटनापीठ तयार केलं जातं, ज्याला कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणतात. तर अशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांचं घटनापीठ त्याने मार्च 2023 मध्ये या अनूप बनवाल केसमध्ये निर्णय दिला. ओके, तर हे 5 न्यायाधीश कोण? जस्टिसेस KM जोसेफ, अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, ऋषिकेश रॉय आणि CT रविकुमार, ह्या 5 जणांचं हे घटनापीठ होतं. याच्यामध्ये घटनापीठाने निर्णय देताना काही महत्त्वाच्या गोष्टींची नोंद घेतली, काही स्टेटमेंट केले. त्याच्यातलं एक महत्त्वाचं स्टेटमेंट असं आहे, त्या घटनापीठाच्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण, अ ह्यूज सर्ज इन द इन्फ्लुएन्स ऑफ मनी पॉवर म्हणजे निवडणुकांमध्ये मनी पॉवर म्हणजे पैशाच्या ताकदीचा शिरकाव, द रोल ऑफ सर्टन सेक्शन्स ऑफ मीडिया म्हणजे जी प्रसार माध्यमं आहेत, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमं म्हणजे या वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या झाल्या, प्रिंट माध्यमं म्हणजे वेगवेगळे न्यूजपेपर्स झाले वगैरे वगैरे. तर याच्यातला या प्रसार माध्यमांमधली काही माध्यमं वेअर दे अपिअर टू हॅव फॉरगॉटन देअर इनव्हॅल्युएबल रोल, की अशी प्रसार माध्यमांमधल्या असे काही प्रसार माध्यमं आहेत की जे आपली भूमिका काय आहे लोकशाहीमध्ये, निवडणुकांमध्ये हे विसरून गेलेले आहेत. आपली एक उदात्त भूमिका त्याला किंवा प्रसार माध्यमांना लोकशाहीचा 4था स्तंभ मानला जातो. तर ही प्रसार माध्यमं आपली महत्वाची भूमिका विसरलेले आहेत अँड हॅव टेकन अनअशेमेडली पार्टिझन अँड हॅव टर्न्ड अशेम म्हणजे लाज वाटणे. आय एम अशेम्ड ऑफ समथिंग असं आपण म्हणतो ना, म्हणजे मला याची लाज वाटते. अनअशेम्ड म्हणजे मला लाज वाटत नाही, म्हणजे निर्लज्ज, म्हणजे हा निर्लज्ज या शब्दासाठीचा इंग्लिश वर्ड आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने म्हटलं आहे की प्रसार माध्यमांमधले म्हणजे याच्यामध्ये TV, न्यूज, वर्तमानपत्र वगैरे याच्यातले काही प्रसार माध्यमं
हे आपली भूमिका लोकशाहीतली विसरलेले आहेत आणि निर्लज्जपणे पार्टिझनशिप म्हणजे काय, कोणाला तरी एकाला फेवर करणं आणि दुसऱ्याला फेवर न करणं, म्हणजे एखाद्या पार्टीला फेवर करणं, एखाद्या पार्टीला न फेवर करणं. कुठलीही पार्टी असू शकते, एकाला फेवर करू शकतात, दुसऱ्याला फेवर नाही करू शकत. अशा वागणुकीला म्हणजे भेदभाव असणाऱ्या वागणुकीला पार्टिझन म्हणतात. तर अशी मीडिया झालेली आहे, मीडियाचं काही सेक्शन झालेलं आहे. आणि याच्यामुळे these things call for the unavoidable and unpostponable filling up of the vacuum. व्हॅक्यूम म्हणजे काय, पोकळी, की इलेक्शन कमिशनची नेमणूक करण्यासाठी कायदा नसणं ही पोकळी आहे. संसदेने कायदा केलेला नाही. आणि या ज्या गोष्टी आहेत, गुन्हेगारीकरण, पैशाचा हे, मीडिया, भेदभावपूर्ण वागणारी मीडिया वगैरे, हे सगळं बघता एक अर्जंट गरज निर्माण झालेली आहे. सुप्रीम कोर्ट म्हणते अर्जंट गरज निर्माण झालेली आहे. काय गरज निर्माण झाली आहे, अनअवॉइडेबल, की जे आता हेच केलं जाऊ शकत नाही, अवॉइड केलं जाऊ शकत नाही, अनिवार्य झालेलं आहे. आणि अनपोस्टपोनेबल आणि अर्जंट, म्हणजे हा निर्णय पुढे ढकलणं पण योग्य नाही. आता काहीतरी निर्णय झालाच पाहिजे. काय झाला पाहिजे, की ही इलेक्शन कमिशनच्या नेमणुकीसाठी जो कुठलाही कायदा नाही, कायदा नसल्यामुळे आता काहीतरी याच्या बाबतीत केलं गेलं पाहिजे, जेणेकरून इलेक्शन कमिशन आणि त्यांचे इलेक्शन कमिशनर्स हे स्वतंत्र, निष्पक्ष, प्रामाणिक, भेदभाव न करणारे असावेत वगैरे वगैरे. म्हणून मग सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, सर्वोच्च न्यायालयाने असं पुढे म्हणतं की बुवा, न्याय केवळ मिळणं आवश्यक नसतं, तर न्याय मिळतो आहे हे सुद्धा जनतेला कळणं आवश्यक असतं. न्याय होतो आहे असं दिसणं पण आवश्यक असतं. म्हणजे मग निवडणूक आयोग हा नुसता निष्पक्ष किंवा स्वतंत्र आहे असं भागून चालत नाही, तर तो ॲक्च्युली तसा आहे हे दिसलं पाहिजे. आणि म्हणून मग सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की हे सगळं असल्यामुळे, याच्यामध्ये मी हा एक मुक्त अनुवाद दिलेला आहे, तो मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि म्हणून मग हे सांगत असताना कोर्टाने काही वेगवेगळे जुने रिपोर्टचा पण उल्लेख केला, की गोस्वामी कमिटी रिपोर्ट आपण ऑलरेडी बघितलेलं, 1990 मध्ये होतं. 255 सेंट्रल लॉ कमिशन रिपोर्ट आणि इतर अनेक रिपोर्ट, की यांच्यामध्ये सुद्धा या बाबींचा उल्लेख आहे की इलेक्शन कमिशन हे स्वतंत्र, निष्पक्ष असावं, याच्यासाठी काहीतरी मेकॅनिझम असलं पाहिजे नियुक्तीचं वगैरे वगैरे. असं सगळं केल्यानंतर मग सर्वोच्च न्यायालय म्हटलं की वरील सर्व परिस्थिती बघता आता आम्हालाच काहीतरी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नावांची शिफारस करण्यासाठी 3 जणांची समिती बनवली सर्वोच्च न्यायालय. त्या 3 जणांमध्ये कोण होतं, एक म्हणजे पंतप्रधान, दुसरं कोण होतं, आयदर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्ष नेते पद मिळण्या इतक्या सीट्स कोणत्याही पक्षाला नसतील तर लोकसभेतल्या सर्वात मोठा जो कोणी पक्ष असेल त्या पक्षाचे नेते. ओके, हे दुसरे मेंबर. आणि तिसरे मेंबर म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. अशी समिती सर्वोच्च न्यायालयाने बनवली आणि ही समिती काही नावांची शिफारस करेल की कोण मुख्य निवडणूक आयुक्त, कोण इतर आयुक्त, कोणाला शिफारस करेल, राष्ट्रपतींना शिफारस करेल. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे म्हटलं की 324 कलमामध्ये काय म्हटलेलं आहे की संसदेने केलेल्या कायद्यानुसार राष्ट्रपतींनी नेमणूक करावी. मग आम्ही ही जी समिती बनवलेली आहे ही फक्त कधीपर्यंत राहील, जोपर्यंत संसद स्वतः कायदा करून ते मेकॅनिझम तयार करत नाही तोपर्यंत. जर संसदेने कायदा करून मेकॅनिझम तयार केलं तर मग या समितीची गरज नाही. ओके, सो ही समिती तात्पुरता उपाय होता. ठीक आहे, ओके, राईट, ठीक आहे. हे जे 5 सदस्यांचं, 5 न्यायालयांचं घटनापीठ होतं, त्याच्यातले एक न्यायाधीश श्री रस्तोगी होते, ऑनरेबल रस्तोगी. त्यांनी तर पुढे जाऊन अजून की मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांना स्वतंत्रपणे, निष्पक्षपणे सरकारच्या दबावाखाली
न येता काम करता यावं म्हणून त्यांनी अजून काही अतिरिक्त तरतुदींची पण शिफारस केली. त्यांनी एक स्वतंत्र स्वतःचं एक कॉन्करिंग मत पण दिलं त्याच्यामध्ये. ओके. मग हा सगळा प्रकार झाल्यानंतर संसदेने कायदा करणं हातात घेतलं. आता नॉर्मली संसदेने कायदा करणं हातात घेतलं म्हणजे थोडक्यात की जो सत्ताधारी पक्ष असतो तो कायदा करतो, कारण त्याच्याकडे बहुमत असतं, कोणताही पक्ष असो. मग 324(2)च्या अंडर ते कायद्याचा उल्लेख होता. संसदेने कायदा करायचं ठरवलं आणि त्यानुसार हा एक कायदा पास केला गेला. याचं नाव लक्षात ठेवा, द चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशनर्स अपॉइंटमेंट, कंडिशन्स ऑफ सर्व्हिस अँड टर्म ऑफ ऑफिस ऍक्ट 2023. ओके. की ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की तुम्ही जोपर्यंत कायदा करत नाही तोपर्यंत हे या कमिटीनुसार होईल. पण मग त्या कमिटीमध्ये कोण होते? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पण होते, विरोधी पक्ष नेते पण होते आणि पंतप्रधान होते. मग संसदेने क्विकली कायदा करायचं हातात घेतलं आणि हा कायदा केला. याच्या आधी एक छोटा कायदा होता. कोणता होता? इलेक्शन कमिशन, कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ऑफ इलेक्शन कमिशनर्स अँड ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस ऍक्ट 1991. हा कायदा होता. पण या कायद्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कशी होईल, म्हणजे त्या नेमणुकीचं मेकॅनिझम दिलेलं नव्हतं. त्याच्यामध्ये फक्त काय होतं की एक वेतन होतं, की त्यांचं वेतन किती असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांइतकं असेल. पदावधी किती असेल, म्हणजे किती कार्यकाल असेल वगैरे वगैरे हे होतं. त्याच्यामुळे मग या ऍक्टमध्ये हा 91चा कायदा जरी असला तरी याच्यामध्ये काही विशेष गोष्टी नव्हत्या. मग या ऍक्टच्या ऐवजी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे हा 2023चा नवीन ऍक्ट संसदेने तयार केला. हा राज्यसभेमध्ये 12 डिसेंबर 2023 रोजी मंजूर झाला. लोकसभेची मंजुरी याला 21 डिसेंबरला मिळाली आणि राष्ट्रपतींची स्वीकृती 29 डिसेंबर 2023ला मिळाली. ओके. आणि मग हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यामधल्या महत्वाच्या तरतुदी, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. नंबर 1, निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी ठरवून देतील तितके इतर निवडणूक आयुक्त असतील. हे सेमच आहे पूर्वीसारखं, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. यांची नेमणूक म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नेमणूक एका निवड समितीद्वारे होईल. आता सर्वोच्च न्यायालयाने पण एक निवड समिती सांगितली होती, त्याच्यामध्ये 3 लोक होते. आता कायद्याने एक निवड समिती तयार करण्याचं तरतूद करण्यात आली. या निवड समितीमध्ये कोण असेल? 1 पंतप्रधान, 2 एक कॅबिनेट मंत्री, म्हणजे मंत्रिमंडळ असलेच, 1 पंतप्रधान, 1 कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते किंवा सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते. सो याच्यात पण 3, सर्वोच्च न्यायालयाच्या याच्यात पण 3 होते. पण महत्वाचा फरक काय? सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पण असतील. त्यांना या कायद्याच्या तरतुदींमधनं त्यांना बाजूला करण्यात आलं आणि त्याच्याऐवजी 1 कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकारच्याच मंत्रिमंडळातला 1 मंत्री हे इन्क्लूड करण्यात आले. ही निवड समिती असेल. ओके. याच्या मार्फत. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे लक्षात ठेवा. निवड समितीमध्ये कोण कोण असेल? पंतप्रधान, 1 कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्ष नेते किंवा लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाचे नेते. ठीक. ओके. निवड समितीमध्ये जागा खाली असली तरी सुद्धा निवडणूक आयुक्तांच्या नेमणुका करता येतील. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. समजा 1 पंतप्रधान, 1 कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांची कमिटी बनलेली आहे. पण काही कारणाने समजा जे 1 कॅबिनेट मंत्री होते, समजा ते होते पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला किंवा अजून काही कारणाने त्यांची नेमणूक नाही झाली, सध्या 2च आहेत, किंवा विरोधी पक्ष नेते किंवा सर्वात मोठ्या पक्षाचे नेते यांच्या बाबतीत काही झालेलं आहे म्हणून ती जागा खाली आहे. तर ती जागा खाली आहे म्हणून निवड समिती ती जागा भरेपर्यंत म्हणजे 3च्या 3 मेंबर असेपर्यंत निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकांसाठी थांबेल असं नाही. जे 2 जण असतील, 1 जण असेल तो करून टाकेल. म्हणजे 1 जण जरी असला, नुसते पंतप्रधान असले आणि 2 जागा खाली असल्या तरी ते करून टाकू शकतील. 2 जण असले तरी करून टाकू शकतील. या पद्धतीने. ओके. आता या निवड समितीला, ही निवड समिती काही रॅन्डमली शोधणार नाही कोणाला निवडणूक आयुक्त आणि आयुक्त बनवायचं. मग यांच्यासाठी एक सर्च कमिटी म्हणजे शोध समिती असेल.
ती कॅबिनेट सचिवांच्या नेतृत्वाखाली असेल. कॅबिनेट सचिव हे पण एक सिनियर IAS ऑफिसर असतात. तर कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक शोध समिती असेल. ही निवड समिती आहे पंतप्रधानवाली, की ती डायरेक्ट निवड करेल की कोणाला बनवायचं. शोध समिती काय करेल, अशा उमेदवारांचा शोध घेईल की बाबा हे 50 उमेदवार आहेत, आम्ही क्रायटेरिया लावून हे केलेले आहेत, या 50 पैकी तुम्हाला कोणाला करायचं आहे ते तुम्ही बघा, असं निवड समिती देईल. म्हणजे शोध समिती ही नावं शॉर्टलिस्ट करेल, ती नावं शॉर्टलिस्ट करून निवड समितीला देईल आणि त्याच्यातनं निवड समिती फायनल करेल. ओके, तर ही शोध समिती. अच्छा, पात्रता डिसाईड करण्यात आला की मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांसाठी काय पात्रता असल्या पाहिजेत. एक, ती प्रामाणिक व्यक्ती असली पाहिजे, म्हणजे इंटिग्रिटीवाली. ओके, प्रामाणिक व्यक्ती असली पाहिजे. आता याचे काय मेजरमेंट्स आहेत ते सरकारमध्ये असतात, काही ॲन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट वगैरे वगैरे त्यानुसार. निवडणुकीचे व्यवस्थापन व निवडणुका घेण्याचा अनुभव आणि ज्ञान असलं पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स अँड नॉलेज ऑफ मॅनेजिंग अँड कंडक्टिंग इलेक्शन्स. सो त्यांनी कधी ना कधी कुठेतरी निवडणुकीचं व्यवस्थापन आणि निवडणुकीची अंमलबजावणी या निवडणुका घडवून आणण्याचं त्यांना अनुभव ज्ञान असलं पाहिजे. आणि त्यांनी शासनामध्ये सचिव किंवा समकक्ष पदावर काम केलं असलं पाहिजे. शासनामध्ये त्यांनी सचिव किंवा समकक्ष पदावर काम केलं असलेलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, नॉर्मली सचिव किंवा समकक्ष याच्यावर कोण काम करतं, तर गव्हर्नमेंट ऑफिसर्स काम करतात, सिनियर गव्हर्नमेंट ऑफिसर सगळ्या सर्व्हिसेसमधले. ओके, म्हणजे थोडक्यात काय की ते अल्टिमेटली गव्हर्नमेंट सर्व्हंट असतील. काही रेअर केसेसमध्ये काही लॅटरल एंट्री, म्हणजे जे शासकीय अधिकारी नाहीत अशा लोकांनी सचिव पदावर काम केलेलं असू शकतं, पण ते फार रेअर असतं, त्याला लॅटरल एंट्री म्हणतात. सो मोस्टली ते गव्हर्नमेंट सर्व्हंट असतील. ठीक आहे, पदावधी किती असेल, 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष जे आधी येईल ते. ओके, हे पण जवळपास पूर्वीसारखंच आहे. निवडणूक आयुक्तांची आयुक्त म्हणून पुनर्नेमणूक होणार नाही. म्हणजे बघा, समजा एक मुख्य निवडणूक आयुक्त आहे, चीफ इलेक्शन कमिशनर, आणि 2 नॉर्मल इलेक्शन कमिशनर आहेत. तर हे जे इलेक्शन कमिशनर्स आहेत यांची पुनर्नेमणूक होणार नाही. म्हणजे एकदा 6 वर्ष झाली आणि परत 6 वर्ष झाले असं होणार नाही. मात्र जे इतर निवडणूक आयुक्त होते हे मुख्य निवडणूक आयुक्त बनू शकतील. ओके, समजा मी निवडणूक आयुक्त इतर 2 मधला, तर मी मुख्य निवडणूक आयुक्त बनू शकेल. ओके, पण मी इतर निवडणूक आयुक्त म्हणून केलेलं काम आणि नंतर मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केलेलं काम हे दोन्ही मिळून 6 वर्षापेक्षा जास्त नाही होणार. म्हणजे समजा मी निवडणूक आयुक्त म्हणून ऑलरेडी 3 वर्ष काम केलेलं असेल आणि मग माझी नेमणूक मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून झाली, तर मला आणखी 3च वर्ष काम करता येईल तिथे, या पद्धतीने. ओके, राईट. पगार भत्ते इत्यादी कॅबिनेट सेक्रेटरीच्या समकक्ष असतील. पगार किंवा भत्ते हे कॅबिनेट सेक्रेटरीच्या समकक्ष असतील. पूर्वी काय होतं, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समकक्ष होतं. आता त्याला खाली आणून म्हणजे याला परसेप्शन असतं की खाली आणल्यासारखं, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं समकक्ष आणि हे याचा प्रश्न पैशाचा नसतो, परसेप्शनचा असतो. कारण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे थोडंसं वरचं पद मानलं जातं. कॅबिनेट सेक्रेटरी हे त्या मानाने तेवढं त्याला ज्याला आपण म्हणतो ना एक डिग्निटी वगैरे, किंवा कॅबिनेट सेक्रेटरी पण मोठंच पद आहे, त्याबद्दल वाद नाही, पण तुलनात्मक दृष्ट्या. ओके, सो त्यांचा पगार भत्ते आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे नसणार, ते कॅबिनेट सेक्रेटरी प्रमाणे असणार. पदावरून दूर करण्याची पद्धत पूर्वीप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे आणि त्याच करण्यासाठी. ठीक आहे, हा कायदा झाला. या कायद्यावर अनेक जणांना आक्षेप होते. अनेक कायदेतज्ञ आणि जे लोकशाहीचे अभ्यासक आहेत, लोकशाहीवर काम करणारे आहेत, अशा वेगवेगळ्या जणांचे याच्यावर ऑब्जेक्शन आहेत. काय ऑब्जेक्शन आहेत म्हणजे आता करंटमध्ये ते चालू आहे. काय ऑब्जेक्शन आहे? नंबर 1, अनुप पनवाल निकाल जो सर्वोच्च न्यायालयाने दिला होता ना, आधी आपण तो स्टडी केला बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाचा, की या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली ते तत्व आहेत त्यांचं उल्लंघन याच्यात केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा कायदा घटनाबाह्य आहे असं काहींचं म्हणणं आहे. निवड समितीमध्ये जागा खाली असली तरी सुद्धा निवडणूक आयुक्तांच्या नेमणुका करता येतील. त्याच्यामुळे समितीला काही अर्थ राहणार नाही आणि त्याच्यावर सरकारचा वरचष्मा असेल असं म्हटलेलं. आपण बघितलं ना की
निवड समितीमध्ये वॅकन्सी असली तरी जे आहेत त्यांना आयुक्तांची नेमणूक करता येईल, तर त्याच्यामुळे सरकारचा त्याच्यावर वरचष्मा असेल असं काहींचं म्हणणं आहे. पात्रता निकष असे आहेत की केवळ सरकारी अधिकारी त्या पदासाठी पात्र ठरले आणि इतर कोणालाही संधी मिळणार नाही, हे आपण डिस्कस केलंच. हे असं ऑब्जेक्शन एक आहे. वेतन आणि भत्ते केवळ कॅबिनेट सेक्रेटरी पदाच्या समकक्ष केल्यामुळे त्या एक प्रकारची त्या पदाची अवनती आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. आणि सरकारकडे वेतन कमी जास्त करण्याचे सुद्धा अधिकार त्याच्यामुळे आलेले आहेत, कारण कॅबिनेट सेक्रेटरीचे समकक्ष म्हणजे नॉर्मल, त्याला काय असं स्पेशल प्रोटेक्शन नसतं वगैरे. सो हे एक ऑब्जेक्शन आहे. शोध समितीने सुचवलेल्या नावांमधूनच निवड करण्याचे बंधन निवड समितीवर नाही. आपण बघितलं ना की कॅबिनेट सेक्रेटरींच्या नेतृत्वाखाली एक शोध समिती असेल, सर्च कमिटी, ती काही नावं निवड समितीला देईल आणि त्यातनं पण जी नावं शोध समितीने दिली त्याच नावांमधनं निवड समितीने इलेक्शन कमिशनर अपॉइंट केले पाहिजेत असं नाही. ती शोध समितीची लिस्ट बाजूला ठेवून तिसऱ्याला सुद्धा निवड समिती करू शकते. याच्यावर पण अनेक जणांचं ऑब्जेक्शन आहे. ओके, त्याच्यानंतर काही जणांचं अजून एक ऑब्जेक्शन आहे. ऍक्च्युली मग या कायद्याला चॅलेंज केलं गेलं. हा जो 2023चा कायदा सरकारने केला याला चॅलेंज केलं गेलं. चॅलेंज केल्यानंतर 15 मार्च रोजी सुनावणी होणार होती त्याच्यावर. 15 मार्च रोजी, 16 मार्चला निवडणुका डिक्लेअर झाल्या, बरोबर. तर 15 मार्चला सुनावणी होणार होती सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि 14 मार्चलाच त्याच्या आधी घाईघाईने नेमणुका करून टाकल्या नवीन कायद्यानुसार, असं ऑब्जेक्शन अनेक जणांचं आहे. इनफॅक्ट काय काय झालं म्हणजे ओरिजिनल नंतर होणार होती मीटिंग, पण सर्वोच्च न्यायालयाचं हिअरिंग 15 मार्चला होतं म्हणून ती मीटिंग आधीच करून घेण्यात आली आणि हे डिक्लेअर करून टाकण्यात आले निवडणूक आयुक्त, नवीन जे 2 निवडणूक आयुक्त झाले आपले ते वगैरे वगैरे. याचं पूर्ण टाइमलाईन जे वकील आहेत प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर दिलं आणि सर्वोच्च न्यायालयाने ती टाइमलाईन बघितल्यानंतर, कधी कधी काय झालं हे बघितल्यानंतर, इनफॅक्ट जे सरकारतर्फे बाजू मांडणारे असतात महाधिवक्ता, त्यांना हे केलं की असं सरकारने म्हणजे हे एवढी घाई करण्याची काय गरज होती वगैरे असे प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यावर काही कॉमेंट पुढे केलेलं नाही. तर हे टाइम लाईनवर काही जणांना ऑब्जेक्शन होतं. ओके, त्याच्यानंतर आता ज्या त्या 2 जणांच्या नेमणुका झाल्या, 2 इलेक्शन कमिशनच्या नेमणुका झाल्या, त्याच्यावर त्या निवड समितीमध्ये कोण कोण आहे? पंतप्रधान, बरोबर, नंतर एक कॅबिनेट मंत्री आणि एक आयदर विरोधी पक्ष नेते किंवा सर्वात मोठ्या पक्षाचे नेते. तर ते तिथे आहेत अधीर रंजन. ओके, अधीर रंजन चौधरी हे सर्वात मोठ्या पक्षाचे नेते म्हणून त्या निवड समितीत आहेत. त्यांनी असा आरोप केला की निवड समितीच्या बैठकीच्या आधी मला फक्त 10 मिनिटं आधी मला नावं देण्यात आले की यांच्यापैकी आपल्याला इलेक्शन कमिशनर नेमायचे आहेत म्हणून, आणि म्हणून त्यांनी त्याच्यावर डिसेंटिंग नोट दिली, म्हणजे की मला हे मान्य नाही वगैरे वगैरे असं. तर अधीर रंजन चौधरी यांचा हा आरोप आहे की मला 10 मिनिटं आधीच ती नावं देण्यात आली, तर मी 10 मिनिटांमध्ये काय बघू की हा माणूस चांगला आहे, वाईट आहे, गोरा आहे, काळा आहे, कसा आहे वगैरे वगैरे, राईट. सो ही टाइमलाईनच्या बाबतीतले ऑब्जेक्शन, हे जनरल प्रिन्सिपलच्या बाबतीतले ऑब्जेक्शन आणि हे विरोधी पक्ष सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्यांचे ऑब्जेक्शन, असे सगळे याला ऑब्जेक्शन होते. ओके, हे मी तुम्हाला इम्पार्शली सगळं सांगतो आहे की कोणाचं काय म्हणणं आहे. याच्यावर सरकारचं असं म्हणणं होतं की ही प्रोसेस आम्ही आधीच सुरू केली होती आणि निवडणुका आता जवळ असल्यामुळे आम्ही ही लवकर प्रोसेस करून एवढ्या मोठ्या निवडणुका कॅरी आउट करायच्या आहेत, तर लवकर अपॉइंटमेंट झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही ही केली आणि आम्ही नियमानुसारच केलंय, असं सरकारचं म्हणणं, राईट. हे 10 मिनिटाला झालं. ओके, नाव या कायद्याला, कोणता कायदा? हा जो 2023चा कायदा आपण बघतोय, या कायद्याला स्थगिती देण्यात यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या. कोणकोणत्या कारणांनी? या कारणांनी, हे जे आपण याच्या आधी बघितलं, या कारणांनी या कायद्याला स्थगिती देण्यात यावी अशी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका टाकण्यात आली. कोणी टाकली? डॉक्टर जया ठाकूर,
नंतर एडीआर म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक राईट्स. जे इलेक्ट्रल बॉन्ड्सची केस ज्यांनी फाईल केली होती ती हीच संस्था आहे, एडीआर, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक राईट्स. त्याच्यानंतर संजय मेश्राम एक आहेत, धर्मेंद्र कुशवाहा एक आहेत. अशा अनेक जणांनी मिळून या कायद्यांना आधी इमिजिएटली स्थगिती देण्यात यावी आणि नंतर तो रद्दच करण्यात यावा अशी याचिका दाखल केल्या. त्याच्यावर सुनावणी झाली. मग 2 वेळा सुनावणी झाली. 15 मार्चला झाली, त्यानंतर 21 मार्चला झाली. इन द मीन टाईम निवडणुका डिक्लेअर होऊन गेल्या. 16 तारखेला निवडणुका डिक्लेअर झाल्या, राईट. मग सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणी दरम्यान असं म्हटलं की आम्ही या कायद्याला स्थगिती देणार नाही. का देणार नाही याचे रिझन्स ते सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेत. काय सांगितलेत की नंबर 1, हा कायदा योग्य आहे का अयोग्य आहे, म्हणजेच मेरिटवर चर्चा न करता तुम्ही म्हणता म्हणून कायद्याला स्थगिती देता येणार नाही. आधी याच्या मेरिटवर चर्चा करावी लागेल. हा कायदा योग्य आहे का, अयोग्य आहे का, घटनाबाह्य आहे का, याच्यात अनुप बनवाल केसमधल्या प्रिन्सिपल्सचं उल्लंघन झालंय का, वगैरे वगैरे, याच्यावर सगळी चर्चा करावी लागेल. त्यानंतर स्थगिती देता येईल. त्यामुळे आम्हाला इमिजिएटली स्थगिती देता येणार नाही, नंबर 1. दुसरं, आणखी सर्वोच्च न्यायालयाने हे पण मत नोंदवलं की निवडणुका आता केवळ 1 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत, जवळच येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागा इमिजिएटली भरणं आवश्यक आहे. कारण काय होतं की आधी 2 निवडणूक आयुक्त होते. एक ऑलरेडी रिटायर झाले होते, मग 2 उरलेले होते, मुख्य निवडणूक आयुक्त आणि एक निवडणूक आयुक्त. त्याच्यातल्या एकांनी राजीनामा देऊन टाकला, म्हणजे आता एकच उरले. मग एकच जण एवढ्या मोठ्या निवडणुका कशा कॅरी आउट करणार, म्हणून त्या रिक्त जागा भरणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे देखील आम्ही या कायद्याला स्थगिती देणार नाहीत असं सर्वोच्च, म्हणजे अतिशय बॅलन्स्ड हे घेतलं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं की जरी आम्ही स्थगिती देत नसलो तरी सुद्धा ही केस डिस्मिस नाही केली सर्वोच्च न्यायालयाने. सर्वोच्च न्यायालय म्हटलं की हा कायदा संवैधानिक आहे का घटनाबाह्य आहे याच्यावर जरूर चर्चा होऊ शकते, पण ती चर्चा आता आपण निवडणुका आटोपू देऊ आणि त्याच्यानंतर करू. आणि म्हणून ही केस पुढे ढकलण्यात आलेली आहे ऑगस्ट 2024 मध्ये. सो ऑगस्ट 2024 मध्ये ही जी केस आहे या केसवर सर्वोच्च न्यायालय पुन्हा एकदा सुनावणी सुरू करेल आणि त्याच्यानंतर मग काय होतं ते आपण त्यावेळी एखादा व्हिडिओ करून आपण ते डिस्कस करू, राईट. सो हे आहे निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्तांच्या संदर्भातली ही लेटेस्ट पोझिशन. कधीपर्यंतची? एप्रिल 2024 पर्यंत, राईट. तर ही जरूर लक्षात ठेवा. परफेक्ट. थँक्यू व्हेरी मच.